वहिनी, मिस्टरांनी स्वभावात एकच बदल करायचा असेल तर तो कुठला करावा? ते खूप मस्करी करतात. काय सांगता? म्हणजे आल्यापासून माझी पण ती मस्करीच करताय? नाही तसं नाही, माझ्यासोबत मस्करी करतात. हो का हो असं करता? मग लाईफचं ॲटमॉस्फिअर चांगलं राहतं, तो गेम सिरियस नको ना म्हणून थोडासा. तुम्हाला आवडते ना मस्करी? आवडते, पण ते खूपच करतात ना मस्करी. मग त्यांनी कमी केली पाहिजे. हा, कमी केली. जरा कमी करावं. प्रयत्न करेल. म्हणजे काय कमी होत नाही. आणि तुम्ही सांगा, आमच्या वहिनींनी स्वभावात काय बदल, कुठला बदल करावा? त्यांनी मोठ्यांकडून अनुभव घेऊन त्यांच्याकडे त्यांचा अनुभव आपला वेळेनुसार काम पण चांगले करू शकतात. नाही, पण अनुभव एका वर्षात येणार नाही ना. तेच, पण घ्यायला पाहिजे. आपण जर रिफ्यूजच केलं. तुमचं असं म्हणणं आहे का की घेत नाहीयेत? नाही, घेत नाही असं नाही आहे, ते करतायत, पण हे अवॉइड नाही करायला पाहिजे. त्यांचा पण अनुभव त्यांचा आहे, वेळ आपला आहे. काय म्हणताय? निग्लेक्ट करायला वेळच कुठे असतो. हो की नाही? मग बरं, ठीक आहे ठरवा. तुम्ही जरा सगळ्यांनी या दोघांबद्दल सांगा. मी तिची काकी सासू आहे. बरं. स्वभाव छानच आहे तिचा, आणि वयाने लहान असल्यामुळे जरा थोडं सगळं ऍडजस्ट करायला जरा तिला वेळ लागला. पण होईल. भरपूर केलं तिने, हो ना. म्हणजे भरपूर ऍडजस्ट झाली. करतायत ना. अजून कोण बोलणार? दोघांचे व्यक्तिमत्व सुंदर आहे, लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. लाईफमध्ये सुरुवातीला खटके उडतातच, चांगली ओळख झाली की चांगली गट्टी जन्मभर पुरते. तर त्याप्रमाणे त्यांनी वागावं अशी आमची इच्छा आहे. अरे वा, किती छान आशीर्वाद दिलेत त्यांनी, खूप चांगले. अजून कोण बोलणार? तिच्याबद्दल एक गोष्ट सांगायची, ती डान्स खूप छान करते. अरे वा, खूपच सुंदर करते. आणि आमच्याकडे गणपती येतो तर त्यावेळेला अगदी कॉम्पिटिशन झाल्यासारखी चाललेली असते डान्सबद्दलची. तर ती खूप छान डान्स करते. बरं, मला तुम्हाला विचारायचं, माहेरचं कोण कोण आहे? माहेरचं अगदी आले नाहीत माझे माहेरचे. माझ्या पण आता बहिणी कोणाला मिस करताय? खूप, आई वडिलांना तर मी खूप मिस करते, बहीण भावांना पण खूप मिस करते. हो, हा, त्या कॅमेऱ्यात सगळे- बघून सांगा आई बाबांना काय निरोप द्या. मी तुम्हाला जर खूप मिस करते. सगळा गवताळा माझा, माझे मामा मामी, काका काकी, मावशी काका, आजी आजोबा, सगळ्यांना मी खूप मिस करते. कारण की सगळे सासरचे तर आहेतच, पण खूप गवताळ्यातून मी आली आहे, खूप लाडाची आहे, आणि ते काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्यामुळे खूप खंत वाटते. पण मी आले आहे त्यांच्यातून, आणि इथपर्यंत मी आली आहे, हे त्यांच्यासाठी खूप प्राऊड आहे. की आता ते बाहेर सांगणार की आमची मुलगी होम मिनिस्टरमध्ये आली आहे. आई सांगणार, वडील सांगणार, भाऊ सांगणार, बहीण सांगणार, तर खूप आनंदही वाटतोय. पण ते येऊ शकले नाही तर थोडी खंतही वाटते. पण काही नाही, आहे तिथेच राहा. आणि तुमची लेक सुखात आहे एवढंच आमची ताई सांगते तुम्हाला. आता अभिनय करतील हे दोघे, आणि तो अभिनय तुम्ही सगळ्यांनी ओळखायचा आणि बक्षीस मिळवून द्यायचे. हा, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. कडक लक्ष्मी बोलताय? सगळीकडे बोंबाबोंब. 2 अक्षरी. हा, पहिलं एक डाव भूताचा. भूत 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 भूताचा भाऊ. भूताचा भाऊ. झी मराठीकडून ही भेट. मराठी गाणं. 4 अक्षरी. गालावर खळी. गालावर खळी. कधी कधी कुठे कसं सांग भेटू, वाट पाहतो मी एका इशाऱ्याची. जाऊ नको दूर तू, अशी जवळ तू, तुझा रंग मला दे. वा वा, अभिनंदन. झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले, अभिनंदन. धन्यवाद. आता म्हण ओळखा. रात्र थोडी अभिनंदन. झी मराठीकडून ही चिंच पेटी तुमच्यासाठी, अभिनंदन.